अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, अजून किती दिवस दुःख सहन करशील? उठ, हा चमत्कारिक अनुभव घेण्यासाठी तयार हो. हो बाळा, कारण तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आज चमत्काराच्या रूपामध्ये आला आहे. तेव्हा बाळा, माझी सेवा करतोस ना, माझी भक्ती करत आहेस ना, तेव्हा शांत मनाने जर तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तर तू ठरव की हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे की नाही. कारण या संदेशानंतर तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला या संदेशानंतर मिळणार आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत हा चमत्कारिक संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर येत्या 24 तासाच्या आत तुझ्या कानावरती खूप चांगली बातमी पडणार आहे. तेव्हा आत्ताच ऐक, विलंब करू नकोस. योगायोग समज की तुझ्यासमोर तू भाग्यशाली आहेस, म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. बाळा, चिंता करणे सोड. कारण आता तुझ्या त्या नकारात्मक लोकांना, तुझ्या विश्वासघातकी लोकांना, तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे. हो बाळा, तुझे वाईट होईल अशी मनातून ती प्रथम भीती काढून टाक. कारण शेवटी नियतीचा हा खेळ तुझ्या आयुष्यामध्ये जो काही सुरू आहे तो आता संपण्याची वेळ आली आहे. तुला प्रत्येक गोष्टीमधून, दुःखामधून, काळजीमधून मुक्त करण्याची वेळ आली आहे. हो बाळा, ज्यांना माझ्यावरती मनापासून विश्वास आहे, ज्या स्वामीप्रिय बाळांना माझ्यावरती विश्वास आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये आता सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे होणार आहे. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. हो बाळा, आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांचे देवदूत तुझ्यासाठी कार्य करत आहेत. माझे दिव्य आशीर्वाद, माझे प्रेम तुझ्यासाठी कार्य करत आहेत. मग चिंता का करतो? टेन्शन का घेतो? आता तुझ्या जीवनातील टेन्शन पूर्णपणे संपवायचे, म्हणूनच नियतीने तुझ्यासमोर हा संदेश आणला आहे. तेव्हा बाळा, या संदेशाचा मनापासून स्वीकार कर. जास्त विचार करू नको. मोजून 10 मिनिटे या संदेशाला दे आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तू स्वतः पहा. स्वामी म्हणतात, बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व कार्या सुरुवात करण्यासाठी हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे. आणि जी काही आता योग्य वेळ आली आहे त्यामध्ये तुझे सुंदर जी काही स्वप्ने आहेत, तुझे ध्येय आहेत, ते पूर्ण करण्याकडे पूर्णतः लक्ष दे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे, आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की परिस्थिती कोणतीही असो, कितीही बिकट असो, संकटे कितीही मोठी असो, वादळ कितीही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे असो, त्यामध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, असे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो. पण बाळा, मला माहीत आहे, तुझे मन आतून खूप दुःखी आहेस. बाळा, काळजी करू नको. आता तुला कधीही एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, जर तुम्ही माझा हा संदेश काळजीपूर्वक ऐकलात तर तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यामध्ये आता काय काय बदल होणार आहेत, कुठले संकेत तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणता मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे. हो बाळा, तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांनी तुला नाकारले, ज्यांनी तुझी दूर राहून तुला त्रास देऊन मजा बघितली, आता तेच लोक तुझ्यासमोर तुझे तळवे चाटतील, तुझ्यासमोर तुझी माफी मागतील, तुझ्यासमोर झालेल्या चुकांची कबुली देतील. हो बाळा, कारण जर तुमचे कर्म चांगले आहे, तुमचा स्वभाव चांगला आहे,
तुमची नियत चांगली आहे आणि तुम्ही नेहमीच दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करता, तर नक्कीच परमेश्वर सर्वप्रथम तुमचा विचार करतो, तुमच्या आयुष्याचा विचार करतो आणि सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये त्या सर्व गोष्टी घडण्यास सुरुवात होते, ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. स्वामी म्हणतात, बाळा, जे तुझ्या मनात आहे तेच तुला मिळेल. फक्त संयम आणि आत्मविश्वास ढळू देऊ नको, कारण योग्य वेळ आली नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुला काहीही मागायची गरज राहणार नाही. सर्व काही तुझ्या गरजेपेक्षाही जास्त तुझ्या समोर येणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख, आनंद, वैभव धावत्या दिशेने येत आहे. चिंता करणे सोड आणि आज हा संदेश शांत मनाने ऐक. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला दुखावले, सुनावले, सतावले, खूप काही द्वेष तुझा करण्यात आला, खूप काही कार्यामध्ये तुझे पाय खेचण्यात आले, आता लवकरच त्या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. बाळा, आता त्या लोकांना सर्वप्रथम आमचा सामना करायचा आहे. या ब्रह्मांडाच्या शक्तीचा ज्या दिवशी त्यांच्यासमोर सामना होईल तेव्हा सर्व त्यांचे वाईट कर्म त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मला मानतोस ना, माझ्यावरती निरपेक्ष भक्ती करतोस ना, मग चिंता करणे सोड. आज हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज आणि चिंता करणे बंद कर. माझे स्मरण कर, नामस्मरण कर. त्याद्वारे तुला जी काही शक्ती मिळणार आहे त्या शक्तीद्वारे तू खूप आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस. सर्व काही कार्यामध्ये तुला यश मिळणार आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील कितीही वाईट काळ असू दे, आज हा संदेश ऐकल्यानंतर तो वाईट काळ तुझ्या आयुष्यामधून या क्षणापासून निघून जाणार आहे. हो बाळा, मी तुला या वादळामध्ये, संकटामध्ये कधीही एकटे सोडले नाही. आजपर्यंत तुझ्या सोबत ही स्वामी माऊली गुप्त रूपात निरंतर आहे. निरंतर माझे आशीर्वाद, माझे प्रेम तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमचे मन खूप दुःखी असते तेव्हा तेव्हा हे संदेश शांतपणे ऐकत राहा, कारण या संदेशातून तुमच्या दुःखी मनावर, तुमच्या खचलेल्या मनावर हळूवार फुंकर घातली जाईल आणि या सर्वांमधून तुम्ही अलगद बाहेर याल. हो बाळा, तुझी भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस, आजचा शेवटचा क्षण आहे असे समज. या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ते चांगले दिवस सुरू होणार आहेत. हो बाळा, आजच्या दिवशी तुझे सर्व दुःख जळून नष्ट होणार आहे. ज्यांनी तुम्हाला नाकारले, झिडकारले, आता तेच तुमच्या मागे येतील. आता शत्रुपीडा संपण्याचा काळ आला आहे. हो बाळा, या क्षणापासून स्वतःला खूप भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र आध्यात्मिक संदेश आला आहे. तेव्हा बाळा, आनंदी मनाने आणि सकारात्मक मनाने या संदेशाचा स्वीकार करून जे काही आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणायला सुरुवात करा आणि स्वतः पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारा बदल. स्वतः पहा तुमच्या आयुष्यामध्ये घडणारे अद्भुत चमत्कार, कारण आमचे दिव्य आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी कार्य करत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, परिस्थिती खूप बिकट आहे. आम्हाला माहीत आहे तुमच्या आयुष्यातील काळ खूप वाईट चालला आहे. खूप संकटे आहेत, खूप दुःख आहेत, खूप आर्थिक परिस्थितीने तुम्ही त्रासूनसुद्धा गेला आहात. पण बाळा, परिस्थिती बदलायला देवाला वेळ लागणार नाही. पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मागायलासुद्धा काहीही उरणार नाही. म्हणून फक्त शांत रहा, संयम ठेवा आणि आत्मविश्वासाने जे काही कार्य करत आहात त्यामध्ये स्वतःला मनापासून
सकारात्मक विचाराने झोकून देऊन तर पहा आणि त्यामध्ये विलक्षण यश प्राप्त नाही झाले तर सांगा. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुमची कार्याची सुरुवात नकारात्मक विचाराने झाली असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश कसे बरे प्राप्त होईल. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की सर्वप्रथम कोणतेही कार्य करण्या अगोदर मनामध्ये चांगले विचार, सकारात्मक विचार आणा आणि मग प्रत्येक कृतीवरती कार्य करायला सुरुवात करा. प्रत्येक कृती करण्या अगोदर विचार करा की ही कृती जे मी करत आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे. असा जेव्हा तुमच्या मनालाच तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या अंतर्मनातून जे काही उत्तर येईल ते योग्यच असेल आणि त्याच मार्गावरती चला तरच तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार आहे. हो बाळा, तुझ्या सर्व कष्टांचे आता चीज होण्याची वेळ आली आहे. सर्व तुझ्या प्रयत्नांचे फळ देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत रहा, शांत मनाने, निशंक मनाने हा संदेश मनापासून स्वीकार करून शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, जी तुम्ही इच्छा आमच्यासमोर व्यक्त केली आहे ती आज या 24 तासाच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे. हो बाळा, आज हा संदेश ऐकणारा माझा स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यवंत होणार आहे. बाळा, रडू नको, अश्रू थांबव. कोणासमोर तू लाचार होऊन रडत आहेस हे स्वतःच्या मनाला विचार. त्या लोकांसमोर ज्या लोकांनी तुला झिडकारले, त्या लोकांसमोर ज्या लोकांनी तुझा विश्वासघात केला. नाही बाळा, आता रडायचे नाही, खचायचे नाही, आता मागे फिरायचे नाही. आता याच लोकांना सर्व काही करून दाखवायचे आहे जे आजपर्यंत तुला याच लोकांनी करू दिले नाही. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला यश प्राप्त करायचे होते त्यावेळी प्रत्येक वेळेस तुझे पाय खेचण्यात आले आहेत. पण बाळा, आता भिवू नको. आता तुझ्या पाठीशी जर ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली निरंतर उभी आहे तर तुला या लोकांना घाबरण्याचे काय कारण. आता उठ, नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि नव्या जिद्दीने हे कार्य करायला सुरुवात कर आणि तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण मिळालेले तुला स्वतःला पाहावयास मिळेल. आता या संदेशामार्फत असे दिव्य संकेत तुझ्यासमोर येणार आहेत ज्याद्वारे तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडले जाणार आहेत. हो बाळा, त्या दरवाजातून तुला खूप काही यश प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला त्रास देणाऱ्या लोकांना लवकरच त्यांची शिक्षा मिळणार आहे. त्यांचे वाईट कर्म त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. आता परिस्थिती कोणतीही असो, कितीही दुःख असो, कितीही काळजी असो, पण फक्त शांत राहा. येईल त्या परिस्थितीसमोर स्वतःला आत्मविश्वासाने सामोरे जा आणि मग पहा, ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही शांत मनाने आनंद आणि सुख शोधाल. हा माझा तुमच्यावरती विश्वास आहे. कारण माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खूप खंबीर आहे, स्वभावाने खूप साधा आहे आणि याच त्याच्या भोळ्या आणि साध्या चांगल्या स्वभावाचा या विश्वासघातकी लोकांनी विश्वासघात करून त्याची मजा बघण्यात आली आहे. पण बाळा, निश्चिंत रहा. सर्वांची वेळ सर्वांवरती येत राहते. मग वाईट कर्म असो किंवा चांगले कर्म असो, सर्व काही त्यांना त्याचे भोग मिळणारच. तू फक्त निश्चिंत रहा, कारण सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे आता होणार आहे. हो बाळा, परमेश्वरी शक्तीवर जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा पूर्ण विश्वास आहे आणि हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता बस झाले. आजपर्यंत तू खूप दुःख सहन केले आहेस, पण आता नाही. आता चमत्कारांची वेळ आली आहे. हो बाळा, आता आमचे अद्भुत आशीर्वाद आमचे निरंतर तुझ्या पाठीशी कार्य करत आहेत. आता तुझ्या आयुष्यामध्ये जो काही दुःख आणि संकटाचे सावट आहे त्यातून बाहेर काढण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे.
असे समज, योगायोग समज आणि आनंदाने या सर्वांचा स्वीकार कर. आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख, वैभव, आनंद धावत्या दिशेने येत आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि लाईक आणि कमेंट करा. जर हा व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा. तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती अखंड राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.